आता आपण पाहू रोमन नंबर्स म्हणजे रोमन अंक. रोमन अंकांमध्ये आपण अंक लिहिताना काही चिन्हांचा वापर करतो. सगळ्यात पहिले चिन्ह येतं ते म्हणजे आय. आय म्हणजे काय असतो तर 1. त्यानंतर येतो व्ही. व्ही म्हणजे 5 असतो. त्यानंतर येतो एक्स. एक्स म्हणजे 10. त्यानंतर येतो एल. एल म्हणजे 50. त्यानंतर येतो सी. सी म्हणजे 100. त्यानंतर येतो डी. डी म्हणजे 500 आणि त्यानंतर येतो एम. एम म्हणजे 1000. परत एकदा सांगतो, हे चिन्ह आपल्या लक्षात असणं खूप महत्वाचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय येतो आय येतो. आय म्हणजे 1 असणार आहे. व्ही. व्ही म्हणजे 5 असणार. एक्स. एक्स म्हणजे 10 असणार. एल. एल म्हणजे 50 असणार. सी. सी म्हणजे 100. डी. डी म्हणजे 500 आणि एम 1000. जर हे 7 चिन्ह जर आपल्या लक्षात असणार तर रोमन अंकाचे सर्व प्रकारचे गणित आपल्याला सोडवता येतात. तर या चिन्हांचा वापर कसा करायचा ते आपण सर्वात पहिल्यांदा पाहू. या चिन्हांचा वापर करण्यासाठी आपल्याला रोमन अंकांचे काही नियम माहीत असणे आवश्यक आहे. तर पहिला नियम बेरीजेचा आहे. जर लहान किंमत मोठ्या किमतीच्या नंतर येत असेल तर त्या दोघांची आपण बेरीज करतो. पहा, पहिलं उदाहरण काय दिलेलं आहे व्ही आणि आय. याच्यातलं आय म्हणजे काय आहे? आय म्हणजे 1 असतो आणि व्ही म्हणजे काय आहे तर 5 आहे. आय म्हणजे 1 आणि व्ही म्हणजे 5. तर यातलं मोठं काय आहे व्ही. तर व्हीच्या नंतर आय येतोय. व्हीच्या नंतर जर आय येत असणार, मोठ्या किमतीच्या नंतर जर लहान किंमत येत असणार तर त्या दोघही संख्यांची बेरीज होते. तर व्ही म्हणजे काय होता 5 अधिक 1 म्हणजेच काय झाला 6. तसं आता हे दुसरं उदाहरण दिलेलं आहे. पहिली किंमत काय आहे एल दिलेला आहे. एल म्हणजे काय असतं 50 आणि दुसरी किंमत काय आहे एक्स. एक्स म्हणजे काय आहे 10. तर याच्यात पण पहिल्यांदा मोठी किंमत येते त्यानंतर लहान किंमत येते. जर मोठ्या किमतीच्या नंतर लहान किंमत येत असणार तर आपण काय करतो दोघांची बेरीज करतो. 50 अधिक 10 म्हणजे 60. तर एल एक्स म्हणजे काय असणार आपलं 60 असणार. परत आता तिसरं एक उदाहरण पाहू. तिसरं उदाहरण काय आहे एक्स आणि व्ही. एक्स म्हणजे काय असतो 10 असतो. व्ही म्हणजे काय आहे तर 5 असतो. एक्सच्या नंतर व्ही येतोय पहिल्यांदा. एक्स. एक्स म्हणजे काय आहे तर 10 आणि व्ही म्हणजे काय तर अधिक व्ही म्हणजेच 5 म्हणजेच काय 10 अधिक 5 तर याचं उत्तर येईल 15. तर एक्स व्ही म्हणजे काय असणार तर 15 असणार. त्यानंतर आपण दुसरा नियम पाहू. जर लहान किंमत मोठ्या किमतीच्या आधी येत असेल तर आपण वजाबाकी करतो. इथे पण पहिल्यासारखं 2 नंबर दिलेले आहे. एक आय दिलेला आहे. आय म्हणजे 1 आणि व्ही म्हणजे 5. तर या केसमध्ये आय हा व्हीच्या पहिले येतोय. जर व्हीच्या पहिले येत असणार तर मोठ्या संख्येतून आपण लहान संख्या वजा करतो. जर मोठी संख्या नंतर असणार आणि लहान संख्या त्याच्या पहिले येत असणार तर मोठ्या संख्येतून लहान संख्या आपण वजा करतो. तर इथे 5 - 1 होणार तर याचं उत्तर येणार 4. त्यानंतर काय आहे आय आणि एक्स दिलाय. परत आय म्हणजे काय असतो 1. एक्स म्हणजे काय असतो तर 10. तर इथे काय होतंय आय एक्स लिहिलेला आहे. आय एक्स म्हणजे मोठी संख्या नंतर आणि लहान संख्या त्या पहिले. तर मोठी संख्या नंतर आणि लहान संख्या पहिले येत असणार तर काय होतो तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा होते. तर इथे उत्तर येणार 10 - 1 9. त्यानंतर इथे दिलेलं आहे एक्स आणि सी. एक्स म्हणजे 10 आणि सी म्हणजे पाहिलं होतं आपण सी म्हणजे सेंट म्हणजे 100. एक्स आलाय त्यानंतर सी आलाय. पहिले लहान संख्या त्यानंतर मोठी संख्या. तर आपण काय करतो अशा केसमध्ये मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो. म्हणजेच काय 100 वजा 10 याचं उत्तर येणार 90. तिसरा आणि खूप महत्वाचा नियम आहे पुनरावृत्ती आणि मर्यादा. रोमन अंकांमध्ये एका वेळेस आपण जास्तीत जास्त एक संख्या 3 वेळा लिहू शकतो. म्हणजे काय आहे जर मला 3 लिहायचं आहे तर मी आय 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 मिळून 3 लिहू शकतो. पण मी 4 लिहिताना आय 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 4 वेळा लिहून मी त्याला 4 लिहू शकणार नाही. हे चुकीचं आहे. मला जर समजा 100 लिहायचं असणार तर मी सी लिहितो. जर मला 200 लिहायचं असणार तर मी सी आणि सी दोनदा वापरणार 200. सी 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 मी जर 3दा वापरला तर काय होईल सी 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 3दा वापरला तर 300 होईल. पण जर मला 400 लिहायचं आहे तर मी सी 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 4 वेळा लिहून 400 लिहू शकत नाही. हे चुकीचं आहे. हे आपण अशा प्रकारे लिहू शकत नाही. तर जर मला 400 लिहायचं असणार तर
मी 500 वजा 100 या ऑर्डरमध्ये लिहिणार. तर 500चं चिन्ह काय असतं? D इज इक्वल टू 500 असतो. D इज इक्वल टू 500 असतो आणि 100 C इज इक्वल टू 100 असतो. तर मला जर 400 लिहायचं असणार, 400ला मी 500 वजा 100 असं लिहू शकतो. तर 500 वजा 100 म्हणजे आपण आता दुसरा नियम पाहिला होता. जर वजा करायचं असणार, वजा बाकीचा नियम काय आहे? तर लहान संख्या समोर आणि त्यानंतर मोठी संख्या. तर या दोघांपैकी 500 आणि 100 मधली लहान संख्या कोणती आहे? 100. तर 100 साठी आपण काय लिहितो? C आणि त्याच्यानंतर 500. 500ला आपण काय लिहितो? D. तर CD असणार 400 साठी. तसेच इथे उदाहरण दिलेलं आहे 30 साठी. आपण 30 साठी x x x 3 वेळा लिहू शकतो, पण x x x हे 4 वेळा आपण लिहू शकत नाही. त्याऐवजी आपण लिहिणार x आणि L. L काय असतं? L म्हणजे 50 असतं आणि x म्हणजे 10 असतं. तर इथे काय केलेलं आहे? 50 वजा 10. 50 वजा 10 म्हणजे 40, म्हणजेच L वजा X. त्यालाच आपण कसं लिहितो? X आणि L. तर हे त्याचं उत्तर आहे. शून्याचे रहस्य म्हणजे काय? रोमन अंकांमध्ये शून्य हे याच्यासाठी कोणतंही चिन्ह अवेलेबल नाहीये. आपण शून्याला गोल लिहून आपण शून्य दाखवू शकतो आपल्या भाषेत, पण रोमन अंकांमध्ये शून्य आपण दाखवू शकत नाही. तर त्याला एक शब्द आहे, तो आहे NULLA, नुल्ला. जर NULLA लिहिलेलं असणार तर याचा अर्थ शून्य असतो. पण रोमन अंकांमध्ये शून्यांसाठी कोणतीही स्पेशल असं चिन्ह नाही आहे. आता आपण थोडा रोमन अंकांचा इतिहास पाहू. तर हे अंक आले कसे? आपल्याला 5 दाखवायचे असले तर आपण हाताच्या बोटांवर 5 दाखवू शकतो. तर हाताच्या बोटांच्या अंगठा व पहिलं बोट म्हणजेच तर्जनी याच्यात जी साईन बनते ती V बनते, म्हणून 5ला इथे V म्हटलं जातं. तसेच 2 हातांनी आपण 10 दाखवू शकतो, तर इथे X असं चिन्ह तयार होतं, त्याच्यामुळे 10ला आपण X म्हणतो. तर जुन्या काळी काय होत होतं? जे मेंढपाळ राहत होते त्यांची जी काडी राहत होती, तर त्या काडीवर या प्रकारचे चिन्ह ते काढून ठेवत होते. तर या चिन्हांवरूनच रोमन भाषा तयार झालेली आहे. पण ही भाषा स्पेशली घेतली कुठून गेली आहे? तर एट्रस्टन जे लोक राहत होते त्यांची ही भाषा होती. त्यांची भाषा ही रोमन लोकांनी घेतली. तर हे लोक कधी राहत होते? 900 BCE मध्ये हे लोक राहत होते. पण या गोष्टीचा आपल्याला खूप जास्त काही संबंध नाही. याच्यावर कोणत्याही प्रकारचे प्रश्न जास्त करून विचारले जात नाही. आता आपण पाहिलं रोमन भाषेत सगळ्यात मोठा अंक जर कोणता लिहिला जात असणार तर तो काय होता? मिलेनिया म्हणजे M होता. M म्हणजे काय होतं? तर 1000. तर 1000 पेक्षा जर मोठा अंक जर आपल्याला लिहायचा असणार तर त्या केसमध्ये आपण त्या अंकांवर आपण एक रेष मारतो. याचा अर्थ काय असतो? या रेषेचा अर्थ म्हणजे 1000. जर एक रेष मारली तर त्या अंकाला 1000नी आपण गुणतो. आता समजा I वर एक रेष मारली तर त्याचं उत्तर काय होणार? 1000. पण रोमन अंकांमध्ये पहिलेच आपण 1000ला M म्हणतो, त्यामुळे I वर आपण कधीही रेष मारत नाही. त्याच्यानंतर येणाऱ्या गोष्टींवर आपण रेष मारू शकतो. त्यानंतर काय येतं? V. V वर आपण रेष मारली तर त्याचं उत्तर काय असतं? 5000. जर X वर रेष मारली तर त्याचं 10,000 होतं. तसंच जर समजा C वर मारली तर काय होईल? तर 1,00,000 होईल. तसंच M वर जर आपण रेष मारली तर त्याचं उत्तर काय होतं? तर 10,00,000. आता आपण पाहू रोमन अंकांमध्ये वर्ष कसे दाखवतात. तर आता समजा 2026चं आपण एक उदाहरण घेऊ. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण रोमन अंकांमध्ये काय करतो? कोणतंही वर्ष दाखवताना आपण सगळ्या अंकांचा बेरीज करतो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय आहे? 2000 पाहिजे. 2000 जर आपल्याला पाहिजे असणार तर आपल्याला किती M लागतील? 1 M म्हणजे 1000 आणि 2 M घेतले तर 2000 होतील. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या याच्यात काय येतील? 2 M येतील. 2 M म्हणजे काय होतील? 2000. त्यानंतर काय येतं? तर शून्य तर आपण दाखवू शकत नाही. इथे काय आहे? 2000. त्याच्यानंतर शून्य तर काही आपण दाखवू शकत नाही. तर आपल्याला काय पाहिजे? 26. 26 मध्ये काय येतं? 20 अधिक 6. तर 20 जर आपल्याला पाहिजे असणार तर आपण काय करतो? X घेतो. 2X घेतले तर हे 20 होतील आणि 6 दाखवण्यासाठी आपलं चिन्ह कोणतं आहे? V च्या नंतर I. V च्या नंतर I. V म्हणजे 5 अधिक I म्हणजे 1. 5 आणि 1 6. तर 2026 दाखवण्यासाठी आपण या प्रकारचे चिन्ह वापरू शकतो. तर या सगळ्यांची बेरीज काय होते? 2026 आणि हे सर्व एका लाईनीत आपण लिहितो. जसं की MM, XX, VI.
तर हे आपलं 2026चे रोमन भाषेतलं अंक आहे. जर 1947 आता आपण इथे खाली लिहिलेलं आहे पहा, 1947 कसं लिहायचं, तर आपल्याला काय पाहिजे 1900 म्हणजे काय असतं पहा, 2000 आहे. 2000 आपल्याला माहित आहे, डबल एम साठी आपण 2000 दाखवत होतो आता, किंवा आपण डायरेक्टली लिहू. 1900 मध्ये काय येतं सगळ्यात पहिल्यांदा 1000. सगळ्यात पहिल्यांदा काय येईल 1000, त्याच्यानंतर अधिक 900 येईल, अधिक 40 येईल, अधिक 7 येईल. आपण 1947 ला या प्रकारे लिहू शकतो. तर 1000 म्हणजे काय असतं एम. 900 म्हणजे काय असतं, तर 1000 वजा 100 म्हणजे 900. 100 वजा करायचे आपल्याला, तर लहान अंक समोर म्हणजे सी समोर, त्याच्यानंतर काय येणार 1000 म्हणजे एम, सीएम. आता 40 पाहिजे. 40 ला आपण काय लिहितो 50 मायनस 10. 50 मायनस 10 लिहितो 40 ला, तर 50 मायनस 10 म्हणजे काय आहे, एल म्हणजे 50 आणि एक्स म्हणजे 40, तर एक्सएल. आणि 7 ला कसं लिहितो 5 अधिक 1 अधिक 1 म्हणजे 7, तर 5 ला आपण लिहितो व्ही अधिक 1 अधिक 1 हे झाले 7. तर हे पूर्ण जर आपण मिळवले तर आपलं 1947 होतात. म्हणजे एम सी एम एक्स एल व्ही आय आय हे झालं आपलं 1947. तर या प्रकारे आपण रोमन अंकांमध्ये वर्ष दाखवतो. कधी कधी रोमन अंकाच्या ज्या घड्याळ असतात त्याच्यात 4 हा अंक आय व्ही लिहिण्याच्या ऐवजी आय 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 लिहिला जातो. पण ही पद्धत चुकीची आहे. फक्त हे घड्याळात का लिहिलं जातं, तर समतोल राखण्यासाठी. इकडे व्ही आय आय असतो, 3 आय असतात, तर इकडे पण 3 आय असायला पाहिजे, दिसायला पाहिजे. आय व्ही जर तिथे लिहिला तर घड्याळ दिसताना चांगली दिसणार नाही, म्हणून फक्त हे 4 आय लिहिले जातात. पण ही मेथड चुकीची आहे. आपल्याला एक्झाम मध्ये लिहिताना 4 या अंकाला आय व्हीच लिहितं. मी एकदा परत तुम्हाला 10 अंक सांगून देतो काय असतात. 1 ला आपण आय म्हणतो, 2 ला आपण आय आय म्हणतो, 3 ला आपण आय 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 म्हणतो, 3 आय. ओके. आता पहा आपला नियम काय म्हणतो, एका वेळेस जास्तीत जास्त आपण 3 वेळाच कोणताही अंक वापरू शकतो रोमन अंकात. त्याच्यामुळे 4 ला आपण 5 मायनस 1 म्हणतो. तर 5 मायनस 1 म्हणजे 5च्या पहिले 1 राहील आणि नंतर 5 राहील. 5 वजा 1 म्हणजे 4. नंतर 5 ला आपण व्ही म्हणतो. 6 ला आपण 5 अधिक 1 म्हणतो. 5 अधिक 1 6. 7 ला आपण 5 अधिक 2 म्हणतो 7. 8 ला आपण काय म्हणतो 5 अधिक 3 1 2 3 म्हणजे 8. 9 ला काय म्हणतो पहा, इथे आपण एकाच वेळेस 3 वापरून झाले, हे 3 वापरून झाले, म्हणून 4 वेळा आपण वापरू शकणार नाही, तर 10 वजा 1 म्हणणार आपण 9 ला. तर आय आणि एक्स 10 ला आपण एक्स म्हणणार. तसंच 11 ला जर म्हणायचं असलं तर x1, 12 ला x11, 13 ला x111. आता मला एक सांगा 14 ला काय म्हणणार. 14 ला आपण हे 3 वेळा तर वापरू शकत नाही, इथे लिहितो मी बाजूला. 14 ला काय म्हणू शकतो आपण 10 अधिक 4. 10 अधिक 4, तर 10 ला आपण काय म्हणतो 10 ला म्हणतो आपण x अधिक 4 आय आणि व्ही. तर 14 ला आपण एक्स आय व्ही असं संबोधतो. या प्रकारे आपण बाकी सर्व समोरचे अंक लिहू शकतो. तर आता काही प्रश्न पाहू आपण याच्यातले. पहा एक्स व्ही आय. एक्स व्ही आय, एक्स व्ही आय काय असणार. एक्स म्हणजे काय आहे आपल्याला माहित आहे, एक्स म्हणजे आहे 10, व्ही म्हणजे आहे 5 आणि आय म्हणजे आहे 1. आता हा आय व्हीच्या नंतर आहे, म्हणजे या सर्वांची काय होईल बेरीज होईल. तर हे होतं 10 अधिक 5 अधिक 1 16. तर याचं उत्तर येणार 16. त्याच्यानंतर एक्स आणि सी, तर याच्यातला मोठा कोणता आहे, सी मोठा आहे. सीच्या पहिले एक्स येतोय, सी मोठा आहे. सी म्हणजे काय आहे 100 आहे आणि एक्स त्याच्या पहिले येतोय, तर 100 पहिले येत असणार तर काय तो वजा बाकी 100 वजा 10 म्हणजेच काय आहे तर 90. तर याचं उत्तर काय येईल 90. आता एम एम एक्स एक्स व्ही, तर याच्यातलं कुठल्याही ठिकाणी मोठ्याच्या पहिले लहान येत नाहीये. पहा एम हा मोठा असतो, एम हा सारखाच आहे, एक्स हा एम पेक्षा लहान आहे, हे दोन एक्स सारखेच असणार आहे आणि व्ही हा एक्स पेक्षा लहान आहे. म्हणजे इथे कुठेही आपल्याला वजाबाकी करायची नाही, या सगळ्या गोष्टींची आपल्याला बेरीज करायची आहे. तर एम म्हणजे काय असतं
1000. एम म्हणजे काय आहे? 1000 अधिक 1000 अधिक एक्स, आणि एक्स काय असतो? एक्स आपण 20 ला म्हणू शकतो, किंवा जर नाही माहित असणार तर 10 आणि 10 लिहिलं तरी चालेल. आणि व्ही म्हणजे 5 असणार. तर ह्या सगळ्यांची आपण जर बेरीज केली तर काय होतं पहा, इथे 5, इथे येईल 2, इथे येईल 0 आणि इथे येईल 2. तर 2025 जर आपल्याला लिहायचं असणार तर या प्रकारे आपण लिहिणार. तर आतापर्यंत आपण काय पाहिलं? रोमन अंक हे आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचे आहे. सगळ्यात पहिला रोमन अंक आहे आय. आय म्हणजे 1, व्ही म्हणजे 5, एक्स म्हणजे 10, एल म्हणजे 50, सी म्हणजे 100, डी म्हणजे 500 आणि एम म्हणजे 1000. हे 7 रोमन अंक जर आपल्या लक्षात असणार तर रोमन अंकांवरचे सगळे प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करू शकतो. त्याच्यानंतर त्याचे 3 रूल्स असतात. सगळ्यात पहिला रूल काय आहे? मोठ्या संख्येच्या नंतर लहान संख्या जर येत असणार तर त्या संख्यांची बेरीज करायची. पण जर मोठ्या संख्येच्या पहिले लहान संख्या जर येत असणार तर त्या 2 संख्यांची वजाबाकी करायची. तिसरा रूल काय आहे? की रोमन अंकांमध्ये 0 येत नाही. आणि त्यापेक्षाही महत्वाचा एक रूल आहे जो इथे लिहिलेला नाहीये. चौथा रूल काय आहे? कोणतेही अक्षर 3 वेळापेक्षा जास्त वेळा आपण रोमन अंकांमध्ये वापरू शकत नाही. त्याच्यावरचे काही आपण प्रश्न पाहू. तर आपला पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज स्टँडर्ड रोमन नंबर फॉर 50? तर आपल्याला माहिती आहे, परत एकदा सांगतो. 1 साठी आपण आय वापरतो, 5 साठी व्ही वापरतो, 10 साठी एक्स वापरतो, 50 साठी एल वापरतो, 100 साठी सी वापरतो, 500 साठी डी वापरतो आणि 1000 साठी आपण एम वापरतो. आणि जर 1000 नी गुणायचं असणार तर डॅश वापरतो, मल्टिप्लाय बाय 1000. तर इथे प्रश्न काय विचारला? 50 साठी कोणते प्रमाणित रोमन चिन्ह वापरले जाते? तर 50 साठी एल वापरलं जातं. नंतरचा प्रश्न आहे, मध्ययुगीन विद्वानांनी शून्य दर्शवण्यासाठी कोणता लॅटिन शब्द किंवा अक्षर वापरले? तर नॉर्मली रोमन अंकांमध्ये नुल्ला हे म्हटलं जातं. त्यात अजून बाकीचे शब्द पण पाहून घेऊ आपण. जर अर्धा जर दाखवायचा असणार तर सेमीज म्हटलं जातं. आणि व्हॅन्क्युलियम म्हणजे काय आहे? जो आपण वरचा बार पाहिला होता, वरची जी रेष पाहिली होती कोणत्या अक्षराची, ज्याचा अर्थ असतो गुणिले 1000, तर ते म्हणजे व्हॅल्क्युलियम असतं. तर याचं उत्तर आहे नुल्ला. आता आपला प्रश्न आहे, रोमन वजाबाकीनुसार 90 ही संख्या कशी लिहिली जाते? रोमन अंकांमध्ये मी तुम्हाला सांगितलं, कोणताही अंक 3 वेळा आपण रिपीट करू शकत नाही. पहा, 50 ला आपण एल म्हणतो. 60 ला जर करायचं असणार तर आपण काय करू शकतो? 50 अधिक 10, 50 अधिक 10 म्हणजे 60. 70 ला आपण काय म्हणू शकतो? 50 अधिक 10 अधिक 10 म्हणजे 70. म्हणजेच काय? एल एक्स एक्स. तसंच 80 ला आपण काय म्हणतो मग? एल एक्स एक्स एक्स. इथपर्यंत 3 हे एक्स होऊन जातात. त्यामुळे 90 ला आपण एल एक्स 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 हे आपण म्हणत नाही. त्याऐवजी आपण 90 ला काय म्हणतो? 90 ला आपण म्हणतो 100 वजा 10. तर 100चं काय आहे? 100 ला आपण सी म्हणतो, वजा 10 म्हणजे एक्स. तर आपण वजा जर केलं तर याचा अर्थ काय असतो? एक्स आणि सी. तर 90 ला आपण एक्स आणि सी असं म्हणतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, रोमन संख्येच्या वर दिलेली रेख व्हॅन्क्युलियम काय दर्शवते? तर आता आपण पाहिलं व्हॅन्क्युलियम काय असतं? तर गुणिला 1000. गुणिला 1000 हे व्हॅन्क्युलियम दर्शवते. तर यात उत्तर येईल 1000, पण तसे याला गुणिला 1000 असं उत्तर असायला पाहिजे होतं. त्यानंतरचा प्रश्न आहे, व्हॅन्क्युलियम किंवा ओव्हरलाईन न वापरता प्रमाणित रोमन संख्यांमध्ये जास्तीत जास्त किती मोठी संख्या लिहिता येते? तर प्रमाणित रोमन संख्यांमधला सगळ्यात मोठा अंक काय आहे? तर एम आहे. एम आपण कितीदा वापरू शकतो? जास्तीत जास्त 3 वेळा. एम 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 3 वेळा वापरल्याचा काय अर्थ आहे? 1000 अधिक 1000 अधिक 1000 हे झाले 3000. 3000. तर ह्या एमच्या समोर पण आपण बाकीच्या गोष्टी वापरू शकतो. तर 3000चं 4000 आपण करू शकत नाही. याच्या समोर एक एक्स्ट्राचा एम आपण इथे वापरू शकत नाही. पण इथे ह्या शून्याच्या ठिकाणी आपण 9 करू शकतो. म्हणजे काय? 900 लिहू शकतो आपण. तर 900 साठी काय वापरू शकतो आपण? एम. आणि
म्हणजे 1000 वजा 100 एम आणि इथे सीएम. पहा आपला नियम काय म्हणतो, कंटिन्यू 3दा एम नको यायला. पण जर इथे मध्ये मी सी लिहिला आणि इथे एम लिहिला तर हा कंटिन्यू एम नाही झाला, मध्ये सी आला, म्हणजे त्याचा अर्थ काय झाला 900. तर हा 900 इथे काय होईल, ऍड होईल. 900च्या या शून्याच्या खाली मी 90 लिहू शकतो. 90 म्हणजे काय आहे, तर 100 वजा 10. 100 म्हणजे सी आणि 10 म्हणजे एक्स. एक्स आणि सी म्हणजे काय झालं 90. तर एक्स आणि सी पण येणार. एक्स आणि सी म्हणजे काय 90. आता शेवटी या शून्याच्या ठिकाणी मी 9 पण लिहू शकतो. 9 पण लिहू शकतो. 9 म्हणजे काय असतं, 10 वजा 1 म्हणजे एक्स आणि आय. तर आय एक्स म्हणजे काय आहे, तर 9. तर इथे मी आय एक्स राहील. तर सर्वात मोठी संख्या मी काय लिहू शकतो, 3999. ही सगळ्यात मोठी संख्या मी रोमन अंकांमध्ये व्हँक्युलियम न वापरता लिहू शकतो. तर याचं उत्तर येईल 3999. त्यानंतरचा आपला प्रश्न आहे, एम सी एम एल एक्स 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 आय व्ही ही संख्यांमध्ये कशी लिहिणार. पहा काय दिलेलं आहे आपल्याला, एम सी एम एल एक्स 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 आय आणि व्ही. तर आपल्याला याची फोड करावी लागेल. सगळ्यात पहिल्यांदा फोड करताना सगळ्यात मोठ्या संख्यांपासून आपण चालू करतो. याच्यातलं सगळ्यात मोठी कोणती असते, तर एम. एमच्या नंतर जर परत एम येत असणार तर आपण एम आणि एम दोन एकाच वेळेस पकडू, पण या एमच्या नंतर परत एम येत नाहीये, त्याच्यानंतर सी येतोय. तर हा पहिला एम म्हणजे काय आहे, तर 1000. त्याच्यानंतर आहे सी आणि त्याच्यानंतर एम येतोय. म्हणजे आपण पहिले काय चेक करायचं, की नंतर येणाऱ्यांमधली सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे. तर नंतर येणाऱ्यामधली सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे, एम. पण त्याच्या पहिले सी येतोय. तर आपण ती पूर्णच्या पूर्ण संख्या तशीच घ्यायची, सी आणि एम. सीएमचा अर्थ काय असतो, 1000 वजा 100 म्हणजेच काय 900. तर आपली पहिली संख्या काय झाली 1000, दुसरी झाली 900. आता तिसरी संख्या काय आहे पाहू. तिसरी संख्यामध्ये आपण पाहायचं की नंतर येणाऱ्या संख्यांमध्ये मोठी संख्या, सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे, तर याच्यात सगळ्यात मोठी संख्या आहे एल. कारण एक्स म्हणजे 10, एल म्हणजे 50. तर एलच्या पहिले काहीच नाही आहे, तर त्याच्यामुळे एल तसा तसा घ्यायचा. एल म्हणजे काय असणार आहे 50. त्याच्यानंतर पाहायचं की सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे, तर याच्यात एक्स आहे, पण एक्सच्या नंतर 3 एक्स येत आहे, एक्स एक्स एक्स. म्हणून आपण इथे काय करणार, एक्स 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 म्हणजे तिघही एक्स एका सोबत घेऊ आपण. तिघही एक्स हे सोबत घेऊ. तर एक्स 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 म्हणजेच काय आहे, 10 अधिक 10 अधिक 10 म्हणजे काय 30. त्याच्यानंतर पाहायचं की त्याच्यानंतर ज्या संख्या आहे त्याच्यातली सगळ्यात मोठी संख्या कोणती, तर त्याच्यानंतर येणारी सगळ्यात मोठी संख्या आहे व्ही. पण त्या व्हीच्या पहिले एक 1 येतोय म्हणजे आय येतोय. तर त्याच्यानंतर येणारी संख्या आहे आय व्ही म्हणजेच काय आहे 5 वजा 1, त्याचं हे उत्तर 4. सगळे इक्वेशन्स आहे, या सर्वांची जर मी बेरीज केली तर माझं उत्तर येणार. तर सगळ्यात पहिल्यांदा काय आहे, एमचं आहे 1000, त्याच्यानंतर आहे 900, त्याच्यानंतर आहे 50, त्यानंतर आहे 30, त्याच्यानंतर आहे 4. तर या सर्वांची जर मी बेरीज केली तर आहे 4, 5 आणि 3 8, 9 आणि 1. तर 1984. तर 1984 म्हणजे हे आपलं उत्तर आहे. तर तुमच्यासाठी एक होमवर्क आहे, 1930 तुम्ही रोमन अंकांमध्ये कसे लिहिणार. एम 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 एक्स एक्स व्ही हे रोमन अंकांमध्ये काय झालं. 3517 रोमन अंकांमध्ये कसे लिहिणार. तर हे 3 प्रॉब्लेम तुम्ही होमवर्क म्हणून सॉल्व्ह करा.